महिलांचा सन्मान करणारा दिवस म्हणून 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो। लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरूकता वाढवताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक दिवस। खरं तर याच दिवशी स्त्री शक्तीचं महत्त्व हे सगळ्यांना समजतं असं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येते। आपण जागतिक महिला दिन साजरा करत आहोत, पण आपण खरंच महिलांचा सन्मान करतो का आणि त्यांना सुरक्षित वातावरण देतो का, हाच खरा प्रश्न आहे। नमस्कार, मी गौरी वैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। सध्या राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनाच्या दरम्यान राजकारणातील टीका, शाब्दिक खडाजंगी हे सध्या सुरूच आहे। पण ह्या सोबतच असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी बलात्काराची, महिलांवरील अत्याचार आणि मुलींच्या अपहरणाची बातमी कानी ऐकू येत नाहीये। काही दिवसांपूर्वी पुणे येथील स्वारगेट येथे 26 वर्षीय तरुणीसोबत विकृत प्रकार घडला। ही अत्याचाराची घटना ताजी असताना मुंबईसारख्या शहरात एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र हादरलं। 24 फेब्रुवारीला मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका 12 वर्षीय शाळकरी चिमुरड्या मुलीवर 5 नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली। या घटनेतील 5ही आरोपींना अटक देखील झाली। या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये भावकीतीलच 36 वर्षाच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या 19 वर्षाच्या तरुणाने नकारानंतर देखील तिच्या अंगावरती कटरने वार केले। त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले। 2.25 फुटांचा एक वार तर मानेपासून मांडीच्या खालपर्यंत आहेत। मरण यातनांपेक्षा भयंकर वेदना सहन करत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंजत येते। तर दुसरीकडे आपल्याच आजी आजोबांनी 14 वर्षीय नातीला लग्नासाठी विकायला काढल्याची दुर्दैवी घटना याच संभाजीनगरमध्ये घडली आहे। अशा अनेक घटना आहेत, मात्र काही कारणास्तव त्या उघडकीस होताना दिसत नाहीयेत। दिल्लीतील निर्भयापासून ते वसईच्या श्रद्धा वालकर पर्यंत अशा अनेक मुली, तरुणी माणसातील हैवानाची रोजच शिकार बनत चालल्यात। 5 वर्षांपूर्वी 1000 मुलांमागे 957 मुली जन्माला होत्या, तर 2024 आणि 25 या वर्षात 1000 मुलांमागे 944 मुली जन्मल्याचं दिसून आलं। एकीकडे आपण महिला दिन साजरा करतो आणि दुसरीकडे रोज कुठे ना कुठे महिला, मुलींचे लचके तोडले जातात। मग प्रश्न असा पडतो की कशासाठी करायचा हा महिला दिनचा फार्स? मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी एकट्या मुंबईत बलात्काराचे 1050 गुन्हे हे नोंदवण्यात आलेत। यापैकी 983 गुन्हे अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत। यामध्ये 1231 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची देखील नोंद झाली। या वर्षी जानेवारी महिन्यात महिला अत्याचार संबंधित 622 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यामध्ये 447 गुन्ह्यांची उकल करण्यात आली। यामध्ये बलात्कारांचे 82, अपहरण 128 आणि विनयभंग 231 या गुन्ह्यांची नोंद झाली। मुंबई हे शहर आपण महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हणून ढोल बडवतो। त्याच शहराची ही अवस्था असेल तर बाकी राज्यांच्या स्थितीवर न बोललेलंच बरं आहे। मुलगी शिकली, प्रगती झाली असं म्हटलं जातं, पण सध्याची परिस्थिती पाहता मुलगी जगली तर तिची प्रगती होईल असंच म्हणावं लागेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा घटनेतील आरोपींना थेट चौरंग केला जायचा, मात्र आता नराधमांना अटकच केली जाते। पण पुढे अनेक प्रकरणात त्यांचं काय होतं हे अजूनही समजत नाहीये। अत्याचारांच्या या घटनेनंतर ठिकठिकाणी मुलीच्या न्यायासाठी आंदोलन, आक्रोश मोर्चा काढला जातो, पण दुसरा मुद्दा मिळाला की आंदोलनाची बातमी मागच्या पानावरच राहून जाते। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। ज्या महिलेच्या उदरातून एका पुरुषाचा जन्म होतो त्याच पुरुषाची महिलांप्रती असलेली ही मानसिकता कसा महिला दिनाचा आनंद साजरा करणार? महिलांच्या अवतीभोवती अशी क्रूर जनावरे वावरत असतील तर एक दिवस महिला ही जातच समाजातून संपुष्टात होईल।